ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे आता मैनावती आणि सदा लोखंडे दोघेजण अर्जुन सायलीची मदत करायला तयार झालेले असतात. तेव्हा इथे सायली अर्जुनने सांगितल्याप्रमाणे ते दोघेजण त्यांच्या प्लॅनचा भाग झालेले असतात. आणि तेव्हा येणाऱ्या भागामध्ये मैना सदाने प्रियाचं भांडं फोडायचा निर्णय घेतलेला असतो. सुभेदारांच्या घरी येऊन इथे मैना आणि सदाने प्रियाची भांडाफोड करत, तिची धुलाई करत तिला पोलिसांच्या ताब्यात देण्यामध्ये सायली अर्जुनची छान अशी मदत केलेली असते. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया. तर प्रेक्षकांनो, ज्या वेळेला इथे सदाची तब्येत बिघडलेली असते तेव्हा अर्जुन आणि सायली दोघेजण डॉक्टरांना तिथे घेऊन जातात. आणि तेवढंच नाही, सदाला अजिबात बरं वाटत नसतं, त्यामुळे त्याला हॉस्पिटलमध्ये सुद्धा घेऊन गेलेले असतात. त्याच्यावरती योग्य ते उपचार केल्यानंतर सदा मरणाच्या दारातून परत आलेला असतो. त्यामुळे सदाला कळलेलं असतं की आपण चुकीच्या मुलीबरोबर इथे आता डील केलेली आहे. आपली जरी मुलगी असली तरीसुद्धा ती आपल्याला रस्त्यातून बाजूला काढण्यासाठी आपल्या जीवावरती उठू शकते, या गोष्टीची प्रचिती सदाला आलेली असते. त्याने प्रियाला किती वेळा फोन केले. मैनाने फोन करून सांगितलं, अगं बाई, लवकरात लवकर पैसे पाठव, नाहीतर डॉक्टरांना तरी पाठव, तुझ्या बापाची तब्येत बिघडलेली आहे. पण इथे अजिबात प्रियाने लक्ष दिलं नाही. मेला तर मरू दे, अशी तिची आता व्याख्या असते. त्यानंतर इथे सायली आणि अर्जुनने त्यांची मदत केलेली असते. तेव्हा त्या काळ्या खोलीतून, जी एवढीशी छोटीशी खोली असते जिथे त्या दोघांचा दम घुटत असतो आणि सदाला तिथे खूप त्रास सहन करावा लागलेला असतो, तिथून अर्जुन सायली त्या दोघांना काढतात आणि मंदाच्या घरी घेऊन येतात. आणि इथे सायली अर्जुन म्हणतात की तुम्ही दोघेजण आमची मदत कराल का? प्रियाचा भांडाफोड करायचा आहे, त्याच्यामध्ये तुम्ही दोघेजण मदत करा. तेव्हा इथे मैनावतीला आपल्या मुलीवरती विश्वास असतो. ती म्हणते, नाही नाही, आमच्या पोरीने एकदा पैसे दिले नाही म्हणून ती काही चुकीची झाली नाही. आम्ही अजिबात तुमची मदत करणार नाही. शेवटीला मी तिला जन्म दिला आहे आणि ती चुकली आहे, मला मान्य आहे, पण म्हणून मी तिचा भांडाफोड करणार नाही. मी तुमची मदत नाही करणार. तेव्हा इथे अर्जुन सायली म्हणतात, तिला तुम्ही जन्म जरी दिला असला ना तरीसुद्धा तिच्यावरती वेळ आली तर ती स्वतःची कातडी वाचवण्यासाठी तुमच्या दोघांचा बळी द्यायला सुद्धा मागे पुढे बघणार नाही. अहो, ती तिला वाचवण्यासाठी आहे ना, सगळ्यांचा जीव घेऊ शकते. तेव्हा इथे मैना म्हणते, नाही नाही, पण ती आमच्या दोघांचा जीव घेणार नाही. किती आणि काहीही असलं तरीसुद्धा आम्ही तिचे आई वडील आहोत. तेव्हा सायली म्हणते, तुम्हाला असं वाटतं, पण प्रियाबद्दल मी खात्रीने सांगू शकते की तिच्यासाठी तुम्ही फक्त तिला वाचवणारी लोकं आहात, बाकी काही नाही. ती पैसे देणार आणि तुमचं फक्त तोंड बंद करणार. ज्या वेळेला तिला वाटेल की तुमच्या दोघांमुळे ती प्रॉब्लेममध्ये येईल, त्यावेळेला ती तुमच्या जीवाची पर्वा करणार नाही, तुम्हाला मारून टाकेल. हवं तर मी तुम्हाला पुरावा देऊ शकते. तेव्हा मैना म्हणते, ठीक आहे, प्रियाच्या विरोधामध्ये पुरावा आणा, त्यानंतरच तुम्ही माझ्याबरोबर बोला. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली आणि अर्जुन हे दोघेजण गुढीपाडव्याच्या कामामध्ये बिझी असतात. त्यानंतर इथे आता सायली अर्जुनला म्हणते की तुम्ही मैनावतीकडे जा आणि मला व्हिडिओ कॉल करा आणि मैनावतीच्या मोबाईलवरून प्रियाला फोन किंवा मेसेजेस करा. तेव्हा इथे प्रिया आता बिनघोर झोपलेली असते. तेव्हा सदा म्हणत असतो, मैने, अगं बघितलंस ना, तिकडे बघ, माझी तब्येत ठीक नसताना अर्जुन सायली आपल्या मदतीला आले, पण आपली पोरगी कशी बिनघोर झोपली ती बघ. तेव्हा मैना म्हणते, तुम्ही गप्प बसा हो, रात्र झाले म्हटल्यानंतर झोपणारच ना. तेव्हा इथे सायली म्हणते की चला आता तुम्ही मैनाच्या फोनवरून तिला फोन करा. तेव्हा प्रियाला आधी फोन केला जातो. प्रिया काही फोन उचलत नाही. ती फोन आता कट करताना म्हणते, ही मैना पण ना पैसे नसतील म्हणून आता सारखी सारखी फोन करते. जाऊ दे ना, तो माणूस मेला तर मरू दे, कशाला उगा सारखा सारखा मला फोन करायचा. सारखे फक्त हिला पैसे हवे असतात.
त्यानंतर इथे अर्जुन आता फोन कट करतो आणि तिला मेसेज करतो की अगं बाई, तुझ्या बापाची तब्येत ठीक नाही आहे, पैसे पाठव, नाहीतर डॉक्टर तरी पाठव. ती म्हणते जाऊ दे, मेला तर मरू दे ह्या सदाला, सदानंतर मैनासुद्धा मरू दे, दोघेही मेले तर माझ्या डोक्याचा ताप तरी जाईल, असं इथे प्रिया म्हणते. हे सगळं आता मैनाने ऐकलेलं असतं आणि तेव्हा इथे सायली म्हणत असते, बघितलंत मैनाताई, मी तुम्हाला सांगत होते ना, अहो प्रिया दिसते तशी नाही आहे हो, ती तुम्हाला पैसे देते कारण तुम्ही तोंड बंद ठेवावं, कुठे बोलू नये की ती तुमची मुलगी आहे, कारण ती अडचणीत येऊ शकते ना. ती मुलगी आमची कुणीच नसताना तिने किल्लेदार, सुभेदार, मधुभाऊ ह्या 3 माणसांना किती त्रास दिलाय ना, मी तुम्हाला नाही सांगू शकत. फक्त आता तिचा भांडाफोड करायचा आहे, तेव्हा आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे. तसंही आम्ही तिचा भांडाफोड करणारच आहोत, तुम्ही नाही मदत केली तरीसुद्धा. पण तुम्ही तिचे खरे आईवडील आहात आणि तुम्ही जर तिथे आलात तर आम्हाला तुमची मदत होईल, म्हणून आम्ही तुमच्याकडे मदत मागतोय, बाकी काही नाही. आणि त्यासाठी तुम्हाला पैसे हवे असतील ना, तर आम्ही पैसे द्यायला सुद्धा तयार आहोत. तेव्हा मैना म्हणत असते, सायली बाई आम्हाला माफ कर, मला वाटत होतं मी तिला जन्म दिलाय, 9 महिने माझ्या पोटात वाढवलंय, तिला आमची तरी दया येईल ग, पण तसं काहीच झालं नाही. ती तर जन्मदात्यांच्या जीवावरती उठले. अशा नालायक मुलीला जगण्याचा अजिबात अधिकार नाही. तुम्ही दोघांनी, आम्ही तुमच्याबरोबर इतके वाईट वागलो तरीसुद्धा तुम्ही दोघांनी आम्हाला मदत केली आणि आम्ही काय केलं, तुम्हा लोकांना त्रास दिला. पण आता नाही, तुम्ही जसं बोलाल ना आम्ही तसंच करू, तुम्ही जे बोलाल तशी मदत करू. तेव्हा अर्जुन म्हणतो, सगळ्यात आधी तुम्हाला दोघांना तुमच्या राहत्या घरी पनवेलमध्ये जायचं आहे आणि शांतताई तुम्ही इथेच राहायचं. तुम्ही पनवेलमध्ये गेल्यानंतर प्रिया तुम्हाला शोधत तिथे येईल, तेव्हा तुम्ही म्हणायचं की आम्ही तुझी आता मदत करणार नाही, मी इथेच राहणार, कारण तुझ्या बाबांना तिथे बरं नव्हतं, त्यांची तब्येत बिघडली होती, त्यामुळे आम्ही त्या घरामध्ये राहणार नाही, आम्ही आमच्याच घरी राहू. आणि तेव्हा प्रिया तुमच्याबरोबर वाद घालेल, तेव्हाचा फक्त व्हिडिओ तयार करायचा आहे. तेव्हाचा वाद घालण्याचा व्हिडिओ तयार झाला की मग आपलं काम झालंच म्हणून समजा. त्याच्यामध्ये तुम्ही असं बोलायचं की पोरगी म्हणून तुझ्यावरती विश्वास ठेवला, पण तू काही आम्हाला पैसे दिले नाहीस, डॉक्टरांना बोलावलं नाहीस. तेव्हा तिने सुद्धा बोलायला असं पाहिजे की ती तुमची मुलगी आहे आणि तुम्ही तिचे आई वडील आहात. हे तिने एकदा का त्या व्हिडिओमध्ये कबूल केलं की आपल्या हाती खूप मोठा पुरावा लागेल, असं अर्जुन सायली आता म्हणत असतात. तेव्हा प्रेक्षकांनो, ठरल्याप्रमाणे इथे आता मैनावती आणि सदा पनवेलच्या राहत्या घरी आता निघून जातात. शांताला त्याच ठिकाणी ठेवलेलं असतं. अर्जुन सायली त्यांना पनवेलच्या घरी सोडतो आणि त्यानंतर घरी आलेला असतो. तेव्हा सायली अर्जुन म्हणत असतात की आता आपल्याकडे ठोस पुरावे हवे आहेत, आपल्याकडे आता साक्षीदार झाले, अजून बरेचसे पुरावे तयार आहेत, आता फक्त DNA टेस्टचा रिपोर्ट हवा आहे. प्रियाची DNA टेस्ट ही आता मैनावती बरोबर केली पाहिजे आणि प्रतिमा आत्यांबरोबर सुद्धा केली पाहिजे. एकदा का DNA टेस्ट झाली की मग त्याचा रिपोर्ट येईल आणि मग शंकेला कुठेही जागा उरणार नाही, मग आपण प्रियाचा भांडाफोड करू शकतो. प्रियाचे इथे DNA सॅम्पल मिळवण्यासाठी सायलीने एक युक्ती शोधून काढलेली असते. म्हणजे खरं तर एवढं सगळं करायची गरज नसते, पण सायलीला असं वाटतं की प्रियाचे हेअर सॅम्पल मिळवण्यासाठी ही युक्ती काम करेल. तेव्हा ती कल्पनाला म्हणते की आई, या चाव्या आहेत ना, त्या तुम्ही प्रियाला द्या, घरातली जबाबदारी आता तुम्ही प्रियाला दिलीच, तशीच घरातली सगळ्यात मोठी जबाबदारी म्हणजे इथे तिजोरीच्या चाव्या, त्यासुद्धा तुम्ही प्रियाला द्या, म्हणजे मी तिला अडवेन असं आपण नाटक करायचं आहे. खरं तर प्रताप काका आणि कल्पना या दोघांना ही आयडिया मान्य नसते, कारण तिजोरीच्या चाव्या प्रियाच्या हाती गेल्या तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो हे कल्पनाला माहिती असतं. पण तरीसुद्धा सायलीला तो एक नाटकाचा भागच म्हणून घ्यायचं असतं. तेव्हा इथे आता प्रियाला कल्पना तिजोरीच्या चाव्या देते आणि ती खूप जास्त खुश होते. अश्विनसुद्धा तिथे आलेला असतो. आता फक्त हेअर सॅम्पल घेण्यासाठी एवढा सगळा तमाशा हा सायलीने घातलेला असतो. अश्विनला सुद्धा तिथे बोलावलेलं असतं. तेव्हा सायली म्हणते, नाही नाही, मी तिला अजिबात तिजोरीच्या चाव्या घेऊ देणार नाही. तिजोरीच्या चाव्या तिच्याकडे देणं म्हणजे 2 दिवसात तिजोरी खाली होणं असं म्हणायचं. तेव्हा प्रिया म्हणते, अर्जुन सायली तुम्ही कशाला मध्ये बोलताय, आईबाबांनी मला जबाबदारी दिली आहे ना, मी ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडेन, मी आता सुधारते ना, मग तुम्ही दोघे पण माझ्यावरती प्लीज आता विश्वास ठेवा.
असं प्रिया म्हणत असते. पण इथे सायली म्हणते की काही झालं तरी तिजोरीच्या चाव्या तुम्हाला मिळणार नाही म्हणजे नाही. आणि सायली प्रियाच्या हातातून तिजोरीच्या चाव्या खिचून घेते. तेव्हा प्रिया म्हणत असते, नाही नाही, काही झालं तरी तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेच राहतील. आणि त्या भांडणामध्ये इथे आता प्रियाचे 3 केस सायलीने खेचलेले असतात आणि ते केस आता भांडणामध्ये ती आपल्या हातामध्ये घेऊन रागाने आपल्या रूममध्ये येते आणि म्हणते, ठीक आहे, तुम्हाला आता ही जबाबदारी प्रियालाच द्यायची आहे ना, तुम्ही द्या. पण घरामध्ये तिने जर काही प्रॉब्लेम केला तर परत मला बोलू नका. असं आता सायली म्हणून आपल्या रूममध्ये जाते. तेव्हा इथे सगळ्यांना आश्चर्य वाटतं की सायलीने इतकं भांडण का केलं. पण सायलीने हे सगळं केलेलं असतं तिचे आता DNA सॅम्पलसाठी 3 केस हवे असतात ना, त्यासाठी हे केलेलं असतं. अर्जुन म्हणतो, बायको, आतापर्यंत तू कुणावरती आवाजसुद्धा चढवलेला नाही आहेस आणि आता तू इथे चावीसाठी इतकी भांडलीस, हे तू का केलंस. तेव्हा सायली म्हणते, हे घ्या, तुम्हाला प्रियाच्या DNA टेस्टसाठी हेअर सॅम्पल हवे होते ना, तेच मला तुम्हाला मिळवून द्यायचे होते. घ्या बरं. आता प्रतिमा आत्याबरोबर आणि इथे मैनाबरोबर तुम्ही प्रियाची DNA टेस्ट करा, असं आता सायली सांगते. आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, DNA टेस्टला सॅम्पल दिल्यानंतर रिपोर्ट आलेले असतात. मैनाबरोबर पॉझिटिव्ह रिपोर्ट आलेला असतो, तर प्रतिमाबरोबर नेगेटिव्ह रिपोर्ट आलेला असतो. आणि आता वेळ आलेली असते प्रियाची भांडाफोड करण्याची. तेव्हा प्रेक्षकांनो, तिजोरीच्या चाव्या हातामध्ये आल्यानंतर प्रियाने आता तिजोरीवरती डल्ला मारण्याचा प्रयत्न केलेला असतो आणि तेव्हाच इथे सायली तिला रंगेहात पकडते. एवढे पैसे तू कशासाठी काढतेस असं विचारत असते. पण आता प्रिया इथे खोटं बोलते की हे पैसे माझ्याकडे आईने मागितलेत म्हणून. तेव्हा प्रिया काहीच बोलत नाही, पण ती घाबरलेली असते. सायली म्हणते की बरं ठीक आहे. आणि सायलीला माहिती असतं की प्रियाने त्यातनं पैसे काढलेत, पण ती जास्त काही न बोलता सरळ आता निघून जाते. तेव्हा इथे प्रिया गेलेली असते सदा आणि मैनाकडे आणि ती म्हणते, तुम्ही लोक इथे काय करताय. मी तुम्हाला दुसऱ्या ॲड्रेसवरती पाठवलं होतं ना, तिथे जाऊन मी तुमची चौकशी केली, पण तुम्ही तिथे नव्हतात म्हणून मी इथे परत आले. तेव्हा मैना म्हणते, ए बाई, ए पोरी, आम्ही तिथे नाही राहणारा. ती एवढीशी काळी कुट्ट खोली, त्याच्यात आमची सोय केलीस वय. अगं, आम्ही तुला माणसं वाटलो की प्राणी वाटलो गं त्याच्यामध्ये आम्हाला भरून ठेवायला. तिथे तुझ्या बापाला इतका ताप आला, इतकं बरं नव्हतं, तरीसुद्धा आलीस का तिथे एकदा तरी बघायला. पैसे पण नाही पाठवलेस आणि डॉक्टरांनासुद्धा नाही पाठवलंस. कसं तरी आम्ही त्यांचा जीव वाचवला. आता आम्ही आमच्याच घरामध्ये राहणार. तुझ्या सांगण्यावरून आम्ही कुठेही जाणार नाही. तेव्हा प्रिया म्हणते, हे बघा, मी तुमच्यासाठी पैसे आणलेत, हे पैसे घ्या आणि प्लीज तुम्ही कुठेतरी जा, पण इथे तुम्ही येऊ नका. सायली, अर्जुनने जर तुम्हाला बघितलं तर माझ्यासाठी प्रॉब्लेम होऊ शकतो. तुझी मुलगी आता प्रॉब्लेममध्ये यावी असं वाटतं का तुला, सांग बरं. तेव्हा मैना म्हणते, आम्हाला काय करायचं आहे. तुझ्या बाबांना तिथं बरं वाटत नाही, आम्ही आता कुठेही जाणार नाही, आम्ही आमचं बघून घेऊ. त्या अर्जुन सायलीला आम्ही काही नाही सांगणार की तू आमची मुलगी आहेस म्हणून, मग तर झालं. प्रिया म्हणते, त्यांना कळेल की मी तुमची मुलगी आहे, मी खरी बबली आहे. तुम्हाला विचारल्यानंतर त्यांना कळेल. तेव्हा तुम्ही प्लीज कुणालाही सांगू नका की मी तुमची मुलगी आहे ते, नाहीतर ते सुभेदार मला घरातून हाकलून देतील. आणि आता हा संपूर्ण बोलतानाचा व्हिडिओ इथे आता सदा मैनाने रेकॉर्ड केलेला असतो. तेव्हा इथे अर्जुनने दिलेल्या मोबाईलमध्ये हा व्हिडिओ अगदी व्यवस्थित रेकॉर्ड झालेला असतो, ज्याच्यामध्ये मैना आणि सदा म्हणत आहेत की तू आमची मुलगी आहेस. आणि इथे प्रियासुद्धा मान्य करते की मी तुमची मुलगी आहे, हे कुणालाही सांगू नका. जेव्हा इथे आता पुरावा हाती लागतो तेव्हा इथे सायली अर्जुन सगळ्यांना सांगतात की खरी बबली ही कोण आहे असा प्रश्न आपल्याला पडला होता. आणि त्यामुळे इथे बबली म्हणून, माझे आई वडील म्हणून सदा मैना इथे आले होते. पण खरं तर बबली मी नसून प्रिया बबली आहे. आणि आता बबली हे सिद्ध करण्यासाठी तिथे आलेली असते शांता. त्यांनी सांगितलेलं असतं की तिने बबलीला खरेदी केलं होतं. तिथे आलेली असते वंदना जाधव. त्यांनी सांगितलेलं असतं की बबली लहानपणी किती हरामखोर होती, तिने तिच्या मुलाला पाडलं आणि त्याचा मणकासुद्धा मोडला, आता तो 30 वर्ष बेडवरती आहे, असं तिनेसुद्धा सांगितलेलं असतं. आणि प्रिया ही खोटं बोलून रविराज किल्लेदार यांच्याकडून पैसे काढत होती. ती कुठल्याही कॉलेजमध्ये तिने ॲडमिशन घेतलेलं नाही आहे, तिने फॅशन डिझायनिंगचा कोर्स केलेलाच नाही आहे, तिने कुठल्याही कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलेलं नाही आहे. तिने तयार केलेलं जे आयडिया आहे ते सुद्धा खोटं आहे. हे सगळे पुरावेसुद्धा सादर केलेले असतात. लहान असताना प्रियावरती जे FIR केलेले असतात त्याची इथे प्रतसुद्धा दाखवली जाते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे मधुभाऊंचं गाठोडं,
तर इथे बबली म्हणून प्रियाचा असलेला फोटो आणि बबली म्हणून तिथे असलेला गाठोडेमधला फोटो हा मॅच होतो, त्यामुळे ही प्रियाच आहे हे आता सिद्ध झालेलं असतं. तरीसुद्धा अर्जुन इथे हे सांगत असताना अश्विन काही त्याच्यावरती विश्वास ठेवायला तयार नसतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की हे आहे DNA रिपोर्ट, एक आहे प्रतिमा आत्याबरोबर आणि एक आहे मैनावती बरोबर, आणि मैनावती बरोबर असलेला DNA रिपोर्ट पॉझिटिव्ह आहे आणि इथे प्रतिमा आत्याबरोबर असलेला DNA हा निगेटिव्ह आहे. तेव्हा प्रतिमा म्हणते अर्जुनने मला सगळं सांगूनच मी त्याला सॅम्पल दिले होते. त्यानंतर प्रिया मी खोटं बोलत नाही आहे, हे अर्जुन सायली खोटं बोलत आहेत असं म्हणत असते. तेव्हा अर्जुन म्हणतो की 1 मिनिट थांब. तो आता मैनावती आणि सदाला तिथे बोलावतो. तेव्हा मैनावती सगळ्यांसमोर हे कबूल करते की प्रिया ही तिचीच मुलगी आहे आणि तीच खरी बबली आहे. तरीसुद्धा प्रिया म्हणते की नाही, अर्जुन सायलीने या सर्वांना पैसे देऊन आणले. तेव्हा अर्जुन म्हणतो 1 मिनिट, आता मी सगळ्यांना एक व्हिडिओ दाखवतो आज सकाळचा. त्याच्यामध्ये प्रिया सदा मैनाकडे गेलेली असते त्यांना पैसे देऊन तिथून घालवायला. तेव्हा सदा मैना त्याच्यामध्ये म्हणतात की आम्ही अर्जुन सायलीला नाही सांगणार की तू आमची मुलगी आहेस म्हणून. तेव्हा प्रिया म्हणते अर्जुन सायलीला कळेल की मीच तुमची मुलगी आणि मीच बबली आहे आणि ते सुभेदार मला घरातून हकलून देतील, मग मी तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही. त्यामुळे हे पैसे घ्या. मी सुभेदारांच्या तिजोरीतून हे पैसे आत्ताच चोरून आणलेत. तुम्ही हे घ्या आणि कुठेतरी दूर निघून जा 1-2 महिन्यासाठी. आणि तेव्हा इथे आता प्रियाने तिजोरीतून पैसे चोरलेले आहेत ही गोष्टसुद्धा मैनाने सांगितलेली असते आणि सुभेदारांचे ते पैसे आता त्यांना परत केलेले असतात. तर अशा रीतीने DNA टेस्ट आणि मैनावतीने दिलेली इथे आता ओळख आणि त्याचबरोबर तो व्हिडिओ हे सगळं हेच सांगत असतं की प्रिया किती मोठी फ्रॉड आहे. प्रियाच खरी बबली आहे याचे सगळे पुरावे अर्जुन सायलीने दिल्यानंतर शंकेला कुठेही जागा उरत नाही आणि ते सगळे पुरावे आता इथे व्हॅलिड ठरतात आणि प्रियाचा खोटाडेपणा सगळ्यांच्या समोर येतो. त्यामुळे आता प्रियाला शिक्षा तर दिली पाहिजे, अशा फ्रॉड मुलीला जेलमध्ये टाकलं पाहिजे असं आता अर्जुन सायलीबरोबर सगळ्यांनीच कबूल केलेलं असतं.